नमस्कार. सकाळीच पोटभर खाल्ल्यामुळे दुपारी एवढीशी काही भूक लागत नाही. त्यामुळे आम्ही रोज दुपारी भातच घालतो. पण ऋतू आणि कृष्णा पण खातील म्हणून आज खिचडीचा बेत केला होता. छान अशी खिचडी करून घेतली. तर खूप दिवस झाला होता मी ड्रेसिंग टेबल आवरलं नव्हतं, त्यामुळे असा पसारा पडला होता ड्रेसिंग टेबलमध्ये. मुलांचं आणि आमचं मेकअपचं सगळं मिक्स झालं होतं. सगळं बाजूला काढून घेतलं. आता मी हे आवरते आहे, पण परत घाई गडबडीमुळे हे परत तसंच होऊन जातं. त्यामुळे हे 15 दिवसाला सारखं स्वच्छ करून घ्यावं लागतं. तरी ह्यात मी माझी ज्वेलरी, बांगड्या वगैरे काहीच ठेवले नाहीत, कारण मी सेपरेट ते माझ्या कपाटातच ठेवते. कारण ऋतूच्या हाताला हे दोन्ही कप्पे येतात, त्यामुळे इथं काय ठेवायचं हेच नाही. रोज वापरायच्याच गोष्टी मी इथे ठेवते. घरात लहान मुलं म्हटलं की घरात गबाळ होतोच, त्यामुळे आपल्याला सारखं आवरत बसावं लागतं. तर असं स्वच्छ करून झालेलं माझं ड्रेसिंग टेबल. खूप दिवस झाला आम्ही बाजारात लॅप्सी आणली होती, तर ते करणं काय होत नव्हतं मला, म्हणून आज करावं म्हटलं. तर इथे लॅप्सी मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि परत शिजायला टाकली. शिजत आली होती, त्यामुळे आता गूळ टाकून घेते. गूळ फोडून घेतलं होतं मी. तर आत्याने दुसरीकडे ओल्या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून ठेवले होते, ते पण मी मिक्स करते. तर 1 चमचा इलायची पावडर टाकली आहे मी. असं छान असं हलवून घ्यायचं आहे. तर तयार झाली आपली लॅप्सी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.